नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये. रिस्क मॅनेजमेंट वरती, मनी मॅनेजमेंट वरती, लॉट साईज मॅनेजमेंट वरती आपण हा व्हिडिओ बनवत आहे. बघा, गोष्टी सिंपल असतात, फक्त तुम्हाला असं वाटतं की दुसऱ्याच्या तोंडून आपल्याला ऐकायचं आहे, त्याच्यामुळं तुम्ही म्हणता की व्हिडिओ बनवा. ज्याची त्याची कॅपिटल, ज्याचं त्याचं मॅनेजमेंट प्रत्येकाचं वेगवेगळं राहतं, पण एक बेसिकली कशा प्रकारे मॅनेजमेंट करायचंय आपल्याला ह्याच्यावरती मी व्हिडिओ बनवतोय. बघा, मोस्ट ऑफ द लोकांची अकाउंट साईज असणार आहे $100. ओके, आता सपोज करा $100 साठी जर लॉट साईज मॅनेजमेंट सांगितली तर, आणि तुमचा अकाउंट $500 आहे, तर तुम्ही लगेच कमेंट काय म्हणता, सर $500 साठी सांगा. अरे सिंपल आहे, जे 100 साठी वापरतोय ना त्याच्या 5 पट मॅनेजमेंट आपण कुठं वापरणार आहे, $500च्या अकाउंटला वापरणार आहे. सिंपल आहे गोष्ट. आता तुम्ही US100 ट्रेड करताय असं मी गृहीत धरतो. आता $100च्या अकाउंटला बघा, नेहमी गणित काय असतं की कॅपिटलच्या 1% ते 2% रिस्क घ्यायची असते आपल्याला. म्हणजे $100च्या अकाउंटला किती रिस्क घेणार तुम्ही, $1 किंवा $2 रिस्क घेणार आहे. पण $1 $2 रिस्क आपल्याला US100 साठी घेता येणार नाही. आता इथं आपल्याला रिस्क थोडीशी वाढवावी लागेल. बघा, पहिली गोष्ट तुम्ही शिकून घ्या, समजून घ्या मार्केटला, त्याच्यानंतर ट्रेडिंग चालू करा. मग तुम्हाला रिस्क किती जरी घेतली तरी काय वाटणार नाही. $100चा अकाउंट आहे, तुम्ही रिस्क घ्यायची आहे $4ची. किती डॉलरची? $4 रिस्क घ्यायची आपल्याला. म्हणजे लॉट साईज किती वापरणार आहे तुम्ही, 0.1ची. ज्या वेळेस तुमचा एसएल 40 पिपचा असतो. किती पिपचा? नीट आहे का? 40 पिपच्या एसएल साठी तुम्ही 0.1ची लॉट साईज वापरणार आहे US100 साठी, ज्यानं तुमचा एसएल येणार आहे $4चा. किती? $4. आणि टार्गेट तुमचं किती येणार आहे, $4च्या वरती. आता मी मोस्ट ऑफ द अॅक्युरसी वरती ट्रेड करतो, त्याच्यामुळं मी 1:1 ला 1:1.2 1:1.5 पर्यंत किंवा 1:2 पर्यंत सगळे ट्रेड बुक करून टाकतो. म्हणजे तुमचं प्रॉफिट टार्गेट किती येणार आहे, ग्रेटर दॅन $4. ओके, काय येणार आहे तुमचं टार्गेट, ग्रेटर दॅन $4. म्हणजे $4 पेक्षा मोठं पाहिजे. 5 घ्या, 6, 8, 10, 20 काय तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये जे आहे ते त्याच्यानुसार तुम्ही टार्गेट घ्यायचं, पण 4च्या खाली नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. 4च्या खाली घेतला विषय संपला. सपोज करा तुमचा एसएल येतोय 20 पिपचा. किती पिपचा? 20 पिपचा जर तुमचा एसएल येत असेल तर तुम्ही लॉट साईज काय करणार, डबल करणार. 0.2 आणि 20 पिपचा एसएल 0.2 मध्ये मग तुमची रिस्क किती येणार, परत $4ची तुमची रिस्क येणार. आता कॅल्क्युलेशन कसं असतं, सिंपल आहे. ह्याचं मल्टिप्लिकेशन केलं की तुमचा लॉस किती होणार आहे, प्रॉफिट किती होणार आहे हे तुम्हाला समजून जाईल. 0.2 गुणले 20 केलं की $4. सिंपल आहे, हे कॅल्क्युलेशन असतं. अशा प्रकारे तुम्ही मुवमेंट कॅप्चर म्हणजे कॅल्क्युलेट करू शकता. तुमचं 100 पिपचं मुवमेंट असेल तर 0.1 किती प्रॉफिट होणार आहे, $10 प्रॉफिट होणार आहे. कॅल्क्युलेशन कसं करायचं, 0.1 इंटू जेवढं पिप मुवमेंट आहे तेवढं. पिप कशी कॅल्क्युलेट करायची, 20,000वरून 20,050 वर गेलं म्हणजे 50 पिप झाल्या, बरोबर. 20,000वरून 20,000वरून 20,100 वर गेलं की 100 पिप झाल्या. ओके, हे कॅल्क्युलेशन समजलं असेल. आता थोडंसं मागे येऊया. आता बघा, सपोज करा बोंबला तुमचा पहिला ट्रेड $4चा लॉस झाला. ठीक आहे, मान्य 0.1 न 40 पिपनं $4चा लॉस झाला. दुसऱ्या ट्रेडला डायरेक्ट $8ची रिस्क नाही घ्यायची. तुम्ही दुसऱ्या ट्रेडला रिस्क घ्या $6ची. ठीक आहे, $6ची रिस्क घ्या. ओके, त्यासाठी लॉट साईज काय वापरणार तुम्ही, 0.15ची. 0.15 पडत असेल, मला काय आठवना की 0.15 लॉट साईज पडते की नाही. जर पडत नसेल तर आहे अशी $4ची रिस्क घ्या. ठीक आहे, 0.15, 40 पिप आणि $6चा एसएल येईल. टार्गेट 6च्या वरती. सपोज करा हे दोन्ही ट्रेड तुमचे लॉस झाले. टोटल लॉस किती होणार आहे, $10चा. टोटल लॉस किती होणार आहे, $10चा. 10% कॅपिटल तुमचे डाऊन आले. 10% इज नॉट जोक. पण $100ला हे असंच होतं. कॅपिटल मोठे असेल ना, $1,000ची, $500ची, तर बऱ्यापैकी तुम्हाला काय वाटणार नाही. तिथं तुमचा 3%, 4%, 2% असं जाईल. पण $100 साठी मात्र असा सीन होणार आहे. आता बघा, दोन्ही ट्रेड जर लॉस झाले तर काय करायचं. तिसऱ्या वेळेस तुम्ही गप गुमानं इथं 40 पिपचं 2 ट्रेड मारायचं. म्हणजे तुम्हाला सांगतो $5ची रिस्क घ्यायची तुम्हाला. त्यावेळेस $5ची रिस्क घ्यायची. 2 ट्रेड मध्ये रिकव्हर करायचा प्रयत्न करायचा. 2 किंवा 3 मध्ये करायचं म्हटलं तर 3 मध्ये करा, पण 3ही ट्रेड अॅक्युरेट पाहिजे, 2ही ट्रेड अॅक्युरेट पाहिजे. ही गोष्ट मी का सांगतो तुम्हाला, हा जो दुसरा ट्रेड मारताना तुम्ही नेहमी, समजा पहिला तर लॉस झाला तुमचा, दुसरा जो तुम्ही ट्रेड मारताय ना, लक्षात ठेवा नेहमी पहिला लॉस झाल्यानंतर दुसरा कन्फर्म ट्रेड पाहिजे, 100% कन्फर्म ट्रेड पाहिजे.
आणि तो कन्फर्म ट्रेड ही तुमचा लॉस होतोय, अशा सिच्युएशनला तुम्ही तुमचा लॉस 2-3 ट्रेडमध्ये रिकव्हर करण्याचा प्रयत्न करायचा. अजून एक याच्यामध्ये काय गोष्ट होणार आहे बाबांनो, तुम्ही जर मोठे समजा एकदमच खपकन मोठे लॉट साईज वापरले, लॉस झाला, तर ते मग अजिबात रिकव्हर काय होणार नाही तुमचं. त्याच्यामुळे आता तुम्हाला काय काय सांगितलं, रिस्क मॅनेजमेंट सांगितली, लॉट साईज मॅनेजमेंट पण सांगितली आणि मनी मॅनेजमेंट ह्यालाच म्हणायचं. आता सपोज $500 अकाउंटला पण एकदा सांगतोच तुम्हाला मी कशा प्रकारे करायचं आहे. $500 तुमचा अकाउंट आहे. $500 अकाउंटला तुम्हाला सांगतो $100 पासपोर्ट घेऊ नका, रिस्क मॅटर होईल. $500 अकाउंटला तुम्ही रिस्क घ्या. ह्याचं बघा 1% किती होते, $5 होते. तुम्ही रिस्क घ्या $15, 3% रिस्क घ्या म्हणतो मी तुम्हाला. तुम्ही थोडंसं ग्रीडी आहे ना, त्याच्यामुळे $15 आपल्याला इथं रिस्क घ्यायची आहे. $15 रिस्कसाठी तुमचा किती लॉट साईज येणार आहे, 0.4 ची लॉट साईज इंटू 40 पिपचा एसएल इज इक्वल टू $16 रिस्क, $15-16 रिस्क येईल. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. 40 पिप पेक्षा कमी असलं, समजा 30 पिप आहे, एसएल 30 पिप आहे, तर लॉट साईज किती वापरणार, $0.3 तुम्ही लॉट साईज वापरणार आहात. ठीक आहे, सॉरी 0.5 तुम्ही लॉट साईज वापरणार आहात. 0.5 इंटू 30 इज इक्वल टू $15 एसएल. टार्गेट नेहमी ह्याच्यापेक्षा मोठं. ठीक आहे, समजलं. $500 अकाउंटसाठी पण समजलं. 2 ट्रेड लॉस झाले तर किती लॉस होईल आपला, 15 $30 लॉस होईल. $30 लॉस कसा रिकव्हर करायचा, एका ट्रेडमध्ये अजिबात नाही करायचा. 2 ट्रेडमध्ये 15 2 ट्रेड मारायचे आणि रिकव्हर करायचा. दुसरा ट्रेड हा नेहमी कन्फर्म घ्यायचा. पहिला पण कन्फर्म घ्यायचा, पहिला तर एकदम कन्फर्म पाहिजे, दुसरा घ्यायची गरज सुद्धा नाही पडायला पाहिजे. आता एका दिवसामध्ये किती ट्रेड घ्यायचे, पर्सनली सजेस्ट करेन प्रॉफिटेबल ट्रेडर होईपर्यंत एका दिवसात एकच ट्रेड घ्या, 1च्या वर ट्रेड घेऊ नका. आणि प्रॉफिटेबल झाल्यानंतर तर तुम्ही अजिबातच घेणार नाही. एक ट्रेड तुम्हाला प्रॉफिटेबल बनवू शकतो. महिन्यात 22 ट्रेडिंग सेशन असते. 22 ट्रेडिंग सेशन मध्ये लयत लय 18 ट्रेड झाले पाहिजे आपले. 18 वरती एक सुद्धा ट्रेड नाही व्हायला पाहिजे. कारण 3-4 दिवस ट्रेड नाही मिळेल असं पकडून चालतो मी, 4 दिवस ट्रेड नाही मिळेल असं पकडून चालतोय. 18 वरती ट्रेड नाही व्हायला पाहिजे. 22च्या वरती होत आहेत तर तुम्हाला विचार करायची गरज आहे. तुम्हाला वाटत असेल की नाही असं नसतं तसं नसतं, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही स्वतः प्रॉफिटेबल आहात का तुमच्या मनाला विचारा. मी जे तुम्हाला गरजेच्या गोष्टी त्या सांगतो. तुम्ही फक्त इंस्टाग्रामवरती बघता ते 5-5 ट्रेड मारलेले असतात आणि तुम्ही पण तसं सेम फॉलो करता आणि तुमचा लॉस होतो. हे त्याच्या मागचं खूप मोठं रिझन आहे. ठीक आहे, रिस्क मॅनेजमेंट समजलं असेल तुम्हाला, मनी मॅनेजमेंट समज असेल, कशा प्रकारे काय फॉलो करायचं सगळं एकदम ओके मध्ये कळलेलं असेल. ओके, आता परत काय कोण ना कोण कमेंट मारणार आहे की $15 अकाउंटला कशा प्रकारे लॉट साईज मारायचे. मी म्हणतो $15 अकाउंटला तुम्हाला काय मारायचे मारा. त्याच्यामध्ये काय मॅनेजमेंट करता येत नाही, काय करता नाही. $15 कुठं अकाउंट असतं का. 0.1 लॉट साईज मारायला चालू करायची, तिथं पण $4 रिस्क येणार आहे. ह्याच्या खालची तर लॉट साईज मारताच येत नाही आपल्याला. मग 0.1 न तुम्ही कंटिन्यू ट्रेड करत जायचे. सिंपल आहे. 0.1 न तुम्ही कंटिन्यू किती ट्रेड करू शकताय, $15 अकाउंटला 10 ट्रेड कंटिन्यू करू शकताय लॉस. ठीक आहे, 10 लॉस तर अजिबात होणार नाही तुमचे. त्याच्यामुळे 0.1 लॉट साईज अजिबात वाढवायचं नाही, मॅनेजमेंटच्या मागे लागायचं नाही, अॅक्युरसीच्या मागे लागायचं, हळूहळू कॅपिटल ग्रोथ होईल. ठीक आहे, आम्ही पण एवढेच वापरायचो, त्याच्यामुळे माहिती आहे ते कसं करता येतं. सिंपल आहे, 0.1 न कंटिन्यू लॉट साईज मारत राहायची, काय वाढवायची नाही, काय नाही, काय करायचं नाही. ओके, आणि बघा नेहमी आपले कन्फर्म ट्रेड शोधून ठेवा. ज्यावेळेस 2 ट्रेड लॉस होतात ना, तिसरा ट्रेड त्या कन्फर्म ट्रेड झाल्याशिवाय घ्यायचं नाही. म्हणजे काय तुम्हाला सांगतो, पॅटर्नचे वगैरे काही असे ट्रेड असतात जे मार्केटमध्ये असे भारी वर्क होतात, तिथं स्टॉप लॉस साठी खूप भारी वर्क होते. ते ट्रेड नेहमी लक्षात ठेवायचे. ज्यावेळेस 2 सलग लॉस होतील त्यावेळेस तिसरा ट्रेड मात्र 4 दिवस थांबून मारला तरी चालेल, पण एकदम ओके असा ट्रेड पाहिजे. ठीक आहे, अजून काय व्हिडिओ कशा प्रकारे पाहिजे तुम्हाला ते मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.